आपल्याला सांगायचं काय की पुण्यभूमीत जन्माला आले. ही पुण्यभूमी औरंगाबाद ही फार मोठी पुण्यभूमी असं मला वाटतं. मोठमोठाले संत इथे झाले. केव्हापासून हजारो वर्षापासून इथे लोकांनी मेहनत केली आणि तुम्हाला एवढं पुण्यदान दिलेलं आहे. त्या पुण्याच्या दमावर आज आपण इथे बसलात, सदाचरण केलं, धर्मानी वागलात, पण अजून पूर्णत्वाला आला नाहीत. म्हणून आत्मानुभव घेतला. आत्मानुभव मिळाल्यानंतर जे आपल्यातले दोष आहेत ते फक्त आले पाहिजे, नाहीतर तुम्हाला प्रकाश मिळालेला नाही. आता परदेशी लोकांचं जे आहे ते त्यांचे दोष वेगळे आहेत आणि हिंदुस्थानी लोकांचे दोष वेगळे आहेत. आणि ते इतके ठळकपणे आता मला दिसतात की कधी कधी असं वाटतं स्पष्टपणे सांगितलेलं बरं. खरं म्हणजे हिंदुस्थानी लोकांना, भारतीय लोकांना माझं घर, माझी मुलगी, माझा नातू हे फार आहे. आणि त्या घराच्या उरफट्यात एवढे जास्त आहेत की त्याच्या बाहेर त्यांना निघता येत नाही. आम्ही इथून 4-5 मुलांना लग्न करून ऑस्ट्रेलियाला पाठवलं. त्यांना नोकऱ्या नव्हत्या. तिथे जाऊन त्यांना मोठाल्या नोकऱ्या मिळाल्या. लगेच त्यांनी आपलं घर स्थापन केलं, किंवा घराशिवाय हिंदुस्थानी मनुष्य राहू शकत नाही. आश्रमात सगळी व्यवस्था असताना सुद्धा आपलं वेगळं घर केलं. त्यांच्या बायका कंटाळल्या, कारण वेगळं घर करायचं म्हणजे सगळं काम स्वतः करावं लागतं. तिथे मोलकरणी नसतात, काही नसतात. त्यांना पाळण व्हायचं तरी स्वतः कामं करायची, गर्भारशी असल्या तरी स्वतः कामं करायची. नवऱ्यानी बाहेर गमजा मारायच्या, मोटरी फिरवायच्या, त्याच्यात टेलिव्हिजन घ्यायचा, मग सगळीकडे फिरायचं. आणि फिरून घरी आल्यावर बायकावर गमजा मारायच्या, स्वयंपाक नीट केला नाहीस, तू असं ठीक केलं नाहीस, ते केलं नाहीस. त्या बायका कंटाळल्या. हे का असले म्हणे नवरे, तिथे सगळं काम करता येत नाही, बाहेरची स्वच्छता करता येत नाही, फक्त माझं घर असलं पाहिजे व्यवस्थित आणि आपलं बाहेर फिरायचं. आणि ते सगळ्यांचंच आहे आपल्या इथे. आपल्या इथल्या सगळ्या पुरुषांना काही हात कशाला लावता येत नाही, कोणत्या हाताने काम करता येत नाही. सगळे पांढरत पेशी इथून तिथून. आमच्याकडे आम्ही एक माळी ठेवलेत, माळी आहेत बरं का ते. आणखी ऑस्ट्रियाहून तिथले युएनचे ते ॲग्रिकल्चरचे ॲडवायझर आहेत, ते इथे आले. ते आपल्या हातात फावडा घेऊन, कुदळ घेऊन मेहनत करतात. हे कमरेवर हात ठेवून बसलेत, पायात रबराचे बूट घालून. म्हटलं पायात रबराचे बूट कशाला घातले? म्हणे मला चिखलानी त्रास होतो. असं का? म्हटलं मग आता तुम्ही कुठेतरी जाऊन राजेसाहेब व्हा. हे आपल्यामध्ये फार जास्त आहे. आणि बायकांचा असा विषय झालाय, कारण त्यांना हे कळतं की पुरुषांना जर घर व्यवस्थित करून दिलं, चमचमीत जेवायला दिलं की आपल्या हातात असतात, पण त्या